नमस्कार मंडळी. तर बघा इथे मसूर ना मी छान असा 4 ते 5 तास भिजत ठेवला होता आणि एक जुडी पालक आहे आणि हा पालक ना मला आणून 2 दिवस झाले. पण आज करेल उद्या करेल याच्यामध्ये ना तो थोडा सुकल्यासारखा झाला होता. मग मी त्याला ना छान आहे ना पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलं आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून इथे बारीक असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की आज आहे ना मी मस्त मसूर पालक बनवला होता घरामध्ये. आणि हा मसूर पालक आहे ना भाकरी सोबत, चपाती सोबत आणि भाताबरोबर एवढा टेस्टी लागतो ना, काय सांगू तुम्हाला, एकच नंबर. आणि असं पण मसूर बघा, मसूरला किती टेस्ट आहे ना. मसूरची तुम्ही साधी आमटी पण करा, पण खायला किती टेस्टी लागतो मसूर. तर इथे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली. कुकरमध्ये लगेच तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की इथे मी जिरे टाकले. जिरे व्यवस्थित इथे परतून परतून घ्यायचे आपल्याला. आणि अख्खा मसूर पालक आहे ना खायला खूप जास्त टेस्टी लागतो. आणि त्याच्यानंतर मसूरची डाळ पण तुम्ही खा, तिला पण खूप जास्त टेस्ट असते. त्याच्यामुळे ना तुम्ही नक्कीच असं कधीतरी करून बघा, मसूर आणि पालक, आणि हे खायला किती छान लागतं ना ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आता बघा इथे कांदा टाकून छान परतून घेतलं, कढीपत्ता टाकला, ते टाकूनही परतून घेतला आणि हिरवं वाटलेलं वाटण मी इथे टाकलं, ते टाकून पण छान परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर ना हा पालक मस्त टाकून दिला. पालक टाकून पण याला मी ना व्यवस्थित परतून घेतलं, जरा 2-3 मिनटं छान फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि एक म्हणजे लाल काश्मीरी मिरची पावडर, हळदी पावडर आणि घरातला लाल तिखट मसाला असा आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने टाकायचं, धना पावडर आणि थोडासा हिंग पण टाकला आहे मी. हे टाकून इथे मी मस्त परतून घेतलं आणि मस्त मसूर इथे मी छान टाकून दिला याच्यामध्ये. आणि याला पण परतून परतून घ्यायचं आहे. आणि एक टोमॅटो बारीक चिरून इथे मी टाकला. आणि आपल्याला जेवढा बनवायचं आहे ना, जेवढी क्वांटिटी हवी ना आपल्या घरातल्यांच्या हिशोबाने पाणी टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. खूप साधी सोपी रेसिपी, पण खायला खूप भन्नाट आहे माहिती आहे. खायला एवढी जास्त टेस्टी लागतो ना, तुम्ही कधी केला नसेल ना नक्की एकदा ट्राय करा. आणि किती छान लागतो ना मला हे नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. तर आता बघा इथे छान मला जेवढं हवं ना तेवढं पाणी टाकलं आणि झाकण लावून याच्या चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या काढल्या. कुकर थोडा थंड झाला आणि लगेच गरम गरम बघा मस्त त्याला ना मिक्स केलं. आणि आता याला आपण काढून घेऊया एका याच्यामध्ये. आणि लगेच मग तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा इथे मस्त भात आणि मसूर पालक, बापरे, सगळं सूक एक साईडला आणि हे खाण्याचं सूक एक साईडला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मस्त जेवायला या. बाय.